तर किचनमध्ये तुम्हा दोघींचं फार मनापासून स्वागत. आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे आणि तो असा असला पाहिजे की जो तुमच्या मैत्रीची ओळख आहे किंवा तुम्हाला एकत्र खायला मजा येते, कुठे गेल्यानंतर तो तुम्ही खाऊन पाहून ट्राय करता. तर असा पदार्थ कुठला आहे? मला असं वाटतं माझ्या घरी जो एक रोज पदार्थ बनतो, ऑलमोस्ट रोज, इज पॅनकेक्स. माझ्या मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे तो, कारण की तो डब्यात जातो आणि तो अनेक गोष्टींबरोबर आपण खाऊ शकतो. आणि तिची ही स्पेशालिटी आहे की ती खूप छान बनवते. Great. मी रेडी मिक्सनी बनवते, ती गोष्ट वेगळी. मी ऍक्च्युअल बनवते. सो त्यामुळे आज आम्ही म्हटलं की चला तेच सादर करू. पॅनकेक. मला ते बनाना पॅनकेक असतात ना. येस, आम्ही बनाना पॅनकेकच बनवणार आज. क्या बात है. Yes. औरों को ना बनाना पॅनकेक मला फार आवडतं. कमाल. चला, बनाना पॅनकेक आज आपल्याला बघायचं आहे. लागणारं साहित्य पटकन घेऊन या. येस. तर बनाना पॅनकेक आपल्याला करायचं आहे. लागणारं साहित्य काय आहे ते आम्हाला सांगा. केळं पाहिजे, पण जितकी जास्त पकलेले केळे असते दॅट इज बेटर, म्हणून तुम्हाला शुगरची आवश्यकताच नाही. बर. नंतर एक केळं तरी एक अंडा आणि 1 चम्मच मैदा. पण समजा काही लोकांना मैदा नको असेल तर मैद्याला रिप्लेस करून आपण काय वापरू शकतो? ओट्स इज बेस्ट ऑप्शन, कारण ते ठीक आहे. सेम तुम्ही ओट्स मिक्सीमध्ये टाका, असं फाईन बनवून घ्या आणि ना डन. ओके. तरी 1 चम्मच 2 चम्मच दूध, दॅट इज ऑल्सो ऑप्शनल. बटर नंतर ह्याच्यासाठी आम्हाला फ्राय करायलासाठी, आणि थोडं व्हॅनिला एसेन्स. आणि हे काय? हे मेपल सिरप, हनी, पॅनकेक सिरप ते लास्ट मध्ये फ्राय करायचे नंतर ठीक आम्ही हे आहे. खाऊ. लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आपला हा पदार्थ तयार होईल. ऍक्च्युली अंडेच्या पण तुम्हाला पाहिजे ना सबस्टिट्यूट. यु नो व्हॉट इट इज? समजा चिकपी आहे ना, चिकपी म्हणजे काय, चना, काबुली चना मोठा. काबुली चना. जेव्हा ते टीन मध्ये येते, ते टीन मध्ये ते पाणी असते, ते पण तुम्ही वापरू ते आणतात माण्याकडून. तिची पॅनी कुठून आणणार ते? तरी अंडे खा. ठीक आहे. तर आपण पहिली कृती करूया. काय चला. करायचं पहिल्यांदा? फर्स्ट टेक द केळं. ओके, 1 फॉर क्रांती, 1 फॉर संकर्षण. येस. आणि मी बघेल का? तुम्हाला बघूनच माझं पोट. असं काही नाही, खायचं थोडं. ओके. मग आपण एक काम करूया. मैत्रीण जनरली खरं उत्तर देते. तुमच्या मैत्रिणीला स्वयंपाक येतो का नाही येत? अजिबात नाही येते. बघा आता. त्या दिवशी चिकन अजिबात नाही येते. ओय, अजिबात नाही येते. आराम झाली, आराम. ग्रेट. ऍक्च्युली तू आई अशी दिसते, पण दिसते ना मी. आला हा पॅनकेक केक तुम्हाला एक लक्षात आलंय का? तुमच्या दोघीचा एपिसोड असताना अँकरची गरजच नाहीये. तुम्ही आपापसात बोलूनच एवढा कंटेंट देता की आम्हाला काही. बरं, तुम्ही बोलता हो, त्याच्यामध्ये ते मी विचारलं. 1 अंडा टाकलं. ऍक्च्युली 2, पण हे केळं खूप छोटं आहे ना, म्हणून 1 अंडा बरोबर, इनफ. ठीक. आणि त्याच्यावर मी करू मिक्स. आता ना मैदा टाकलं ना, तू करू शकतो. मी करते थोडं. म्हणजे तुला थोडी मदत होईल, तू पण त्याच्याशी बोलू तू शकते. चालू करते आणि नंतर ती असंच करते. शी सेज मी करते, नंतर तुमच्या संग ती बात करते आणि ते काटा असंच असते. असं कसं करत असते? आला. ओके. माझं बाळ किती गोड गोड तुमचं तुम्ही बोलतोय. सगळं चालू द्या. माझं काही तुम्ही कामच ठेवू नका. एकमेकींचा रागही Actually तू करताय. करू शकते माहिती. फ्राईंग पॅन घे आणि गरम करायला ठेव. ओके. आगीची जबाबदारी माझ्यावर दिल्याबद्दल नाहीत सायरसीचे कौतुक. कन्सिस्टन्सी ना इतकी राणी होऊ शकते. इतकं पातळ किंवा इतकं घट्ट आपल्याला ते येस, इट्स ठेवायचं. नॉट पातळ, नॉट घट्ट. म्हणजे हे बघून तुम्हाला मधला पटकन काहीतरी आहे. Yes. तुमच्या मैत्रिणीला सांगा ना, याचं अरबी भाषेमध्ये वर्णन करा. येस येस. please. हले पॅनकेक केले इल्हमा राखदी तवा ठेवला खेळला पॅनकेक बस 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 घट्टपणाला अरबी काय? अरे, अरबीमध्ये काय म्हणतात? घट्टपणा रनी फ्लूड Okay. ठेवा. फ्राईंग पॅन तर लावलंच नाही. अरे, गॅसच लावून ठेवला आय नुसता. वॉन्ट एक्झॅक्टली. थांब, थांब, आता सगळं तुम्हीच देणार. बघा. हा. शी इज अ डेंजर इन द किचन ए, आता तुम्हाला माझा नवरा- बघते की तू तिथे काय करते, माझं घर जळवून देईल. That's what he means. He just doesn't say that. त्यांनी पॅन फायनली ठेवला बरं का गॅसवर. आय नो, फायनली. अरे ऍक्च्युली आम्ही हेच नाही लावलं ना, टाकलंच नाही. थोडं एकदम स्लाइट आम्ही थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकलं. हा. मी ह्याच्यात आता थोडं बटर आणि टाकलंय. दूधची गरजच नाही. दूध कधी पाहिजे, जेव्हा मैदा एकदम घट्ट झालं, खूप मोठं केळं गेलं आणि मैदा टाकलं आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला वाटतं की इट्स नॉट दिस, देन यू टेक दॅट. ठीक आहे. त्याच्यामुळे दुधाचं कंपल्शन नाही. नाही, आता आम्ही असं नावासाठी टाकलं.
तिकडे त्यांनी बटर घातलंय पॅनवर. एक्सलंट, बघ मी किती चांगली असेल लावली, पण हे बाजूला बटर लावलंच नाही. आहे बेबी. आणि असं आम्ही ना ट्राय करते, असं थोडं टाकते आणि बघते. बघ असं आमची कुकला समजून नकोस. कमाल. कमती आहे. थोडा गॅस मोठा करूया का? येस, एक्झॅक्टली. ग्रेट. आणि थोडं आणखी आम्ही बटर पण घेऊ शकतो. जरा बटर गरम होईपर्यंत एक प्रश्न विचारू शकतो का? हा हा हा. हा, सोशल मीडियाचा एक न टाळता येणारा भाग म्हणजे ट्रोलिंग. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? तुमचं म्हणणं काय याच्याविषयी? आम्ही इग्नोर करतो. मी तरी इग्नोरच मी करते पण की आता काय करायचं. पण येस, काही गोष्टी असतात ज्या लोकांना ना थोडा त्रास देतात, तर त्या पुढे होणार नाहीत ह्याची आम्ही काळजी घेतो. म्हणजे जसं कधी कधी होतं, आमच्या एका रील मध्ये होतं की 2 स्टेशन्स होती, त्याचं नाव निघालेलं आणि म्हणजे आम्हाला असं काही डिरोगेटरी म्हणायचंच नव्हतं, पण एक एरिया म्हणून त्याला असं संबोधित केलं गेलं होतं जे त्या तिकडच्या एरियाला आवडलं नव्हतं. आणि त्यांनी अगदी काही लोकांनी अगदी प्रेमाने ट्रोलिंग केलेलं की वी लुक अप टू यू, पण तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती वगैरे. आम्ही एक्सप्लेन करायचाही प्रयत्न केला, पण तरी तेव्हा हर्ट. सो मग आता आम्ही अगदी आवर्जून हे Alert बघतो राहता. की असं नको व्हायला, बिकॉज आमचं इंटेन्शन कधीच हे नसतं की कोणाला हर्ट करायचं किंवा काय. लोक हसत राहिली पाहिजे, त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे आपलं कॉन्टेंट, एवढंच. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं कधी वाटलं की यांच्या कमेंट्स आपल्याला त्रास होतोय, तर इग्नोर करा किंवा त्यातली भावना समजून घ्या. बरोबर ना क्रांती मॅडम? हो बरोबर, अगदी बरोबर म्हणालात. बघा, ह्याच्यावरती काढूया का आपण हा पॅन? हा काढूया. जरा जळालं नाहीये ना मॅडम ते? तिला काय, ते आपण दोघं खाणार आहोत. अरे वा, डॅम गुड. बघ ना, हे अशी छपकन पलटते यार. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बेबी. थँक्स डॉलर. वाव, प्लेट तरी हो, बघ. बघ. फॅन्सी आहे. एरवी ज्याला काहीच येत नसतं तो माहिती ना कसलं काम करत. स्वच्छता वगैरे. हा. स्वच्छता आणि टापटीप. पण एक जनरल कांदे पोहे, उपमा, थालपीठ वगैरे. कांदे पोहे येतात छान, थालपीठ वगैरे एवढं नाही येत. मी तुम्हाला सांगू का मला काय येतं? मला फिश करी राईस येतं, फिश फ्राय येतं, चिकन येतं, उत्तम चिकन बिर्याणी येते, कोलंबी पुलाव येतो, दाल राईस, भाजी साधी, हे सगळं सगळंच येतं. येतं की मग? मला सगळं येतं, पण नाही ना, कोणाचा विश्वासच बसत नाही तर काय. मी ठेवायला तयार आहे. आणि तुला माहितीये का, मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी ह्या शोवर चालले, त्यात काय असतं म्हणलं, असं आम्हाला जेवण. तू तू करणार? तू तिकडे काय करणार? तुम्ही म्हणलं अरे नाही नाही, माझ्यावर नाही देते. हा, ती बनवणार आहे ना. म्हणलं हा जा जा, एन्जॉय कर. असं रे, सुपर. त्याला काही अर्थच नाहीये. हो गया. मला वाटतं झालाय पॅनकेक. क्या बात आहे. वो जवळपास कमाल. 5 फार स्टार छान. होटेल इफेक्ट इज बीइंग गिवन टू द राईट. पॅनकेक्स. आणि आम्ही पॅनकेक सिरप, मेपल सिरप, हनी पण चालते. क्या बात. बरं नाही, तुला ब्रिटिश ऍक्सेंट येतो ना उत्तम. मला येते. मग आता तू एवढे पॅनकेक बनवले, तर हाऊ विल यू डिस्क्राईब इट? हो. Enjoy the rather fluffy morning breakfast banana pancakes. Oh, hello, Shankarshan. How are you doing today? गुड. Are you हे alright? पाहिल्यानंतर तर मी म्हणजे असं वाटतंय की Enjoy. Oh, can we try this? Can we try the You pancakes must. now? You must. वा, कमाल. एक अप्रतिम ब्रेकफास्ट मेनू आहे. याच्यामध्ये तुम्ही अंड्याला सुद्धा पर्याय शोधू शकता. तुम्ही प्युअर व्हेज असाल तर तुम्ही अंड अवॉइड करू शकता. आणि ते पण chickpea. बनाना पॅनकेक आणि वरती छान मेपल सिरप किंवा तुम्ही छान मध घातलात तर एक छान ब्रेकफास्ट मेनू तुमचा तयार होईल. कमाल. Yes. पॅनकेक तयार झालेले आहेत. पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. बनाना पॅनकेक करतानाची पितांबरी रुचियाना महत्वाची टीप: पॅनकेकचं पीठ फार जास्त फेटू नका. जास्त फेटल्याने पॅनकेक चिवट होतात आणि ते पसरू शकतात.